चाललेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यातनं पैसे हरतात आणि मग पुढे काही लोक क्राईम करतात, काही आत्महत्येचे प्रकार देखील झालेले आहेत आणि म्हणून याच्यावर कुठेतरी नियमन करणं हे अत्यंत गरजेचं आहे। मुळामध्ये हा जो काही रोग आहे हा गेल्या 4-5 वर्षात वेगाने वाढलेला रोग आहे। आता खरं म्हणजे या संदर्भात केवळ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिजिएटरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल्स 2021 ज्या भारत सरकारने तयार केल्या त्याच्या व्यतिरिक्त याचं नियमन करणारा कुठलाच कायदा नाहीये आणि ज्यावेळेस याच्या संपूर्ण लिगॅलिटीची आम्ही चौकशी केली आणि याच्यावर आपल्याला कायदा तयार करता येईल का हे देखील पडताळून पाहिलं, त्यावेळी असं लक्षात आलं की हा कायदा केंद्र सरकारच्या डोमेनमध्येच त्या ठिकाणी तयार होतो। याचं कारण काय आहे? जसं आपण म्हटलं डान्स बार बंदी, आता डान्स बार हा या राज्यात बार तयार होतो, त्या ठिकाणी आपल्याला तो बंद करता येतो। याचं होस्टिंग हे फक्त महाराष्ट्रात होत नाही, याचं होस्टिंग देशभरातून जगभरातून होस्टिंग केलं जातं आणि म्हणून याच्याकरता आता जो काही कायदा आहे हा कायदा केंद्र सरकारनेच बनवण्याची आवश्यकता आहे। हा राज्य सरकार बनवू शकत नाही अशा प्रकारचा कायदा। कुठल्या राज्याने बनवला असेल तरी त्याला तो इफेक्टिव्हली, मला एक सांगा, एक मिनिटाकरता सांगू की तेलंगणा